आज मी बनवत आहे खूपच टेस्टी आणि इझी नाश्ता। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात घरात असलेल्या पदार्थापासून बनवून रेडी होतो। जास्ती वेळ देखील लागणार नाही। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वात आधी मी येथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी इतकं दही घातलेले आहे आणि थोडंसं पाणी घालून घेत आहे। यामध्ये 2 हिरवी मिरची कट करून घातलेली आहे आणि याला मिक्सरमधून काढून घेणार आहे मी। एकदम सॉफ्ट असं आपल्याला याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे। खूपच टेस्टी हा नाश्ता बनवून रेडी होतो आणि अगदी कमी वेळात। फक्त 1 चमच तेल लागेल याला, जास्ती काही नाही। तुम्ही बघू शकता येथे आता पेस्ट बनवून रेडी आहे। मी याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। आता यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे मी, याला मिक्स करून घेऊयात। त्याचप्रमाणे यामध्ये मी थोडंसं जिरा घालत आहे आणि या चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये। हे घालून याला मिक्स करून घेऊयात। खूपच टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे ही, झटपट बनवून रेडी होते। नाश्त्यासाठी असो या आपण स्नॅक्ससाठी बनवू शकतो ही रेसिपी। आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये 1 चम्मच इतकं खायचा सोडा घालत आहे, त्याला देखील मिक्स करून घेऊयात। आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता छानपैकी फुलून आलेला आहे। आता मी इथे एक प्लेट घेत आहे, त्या प्लेटाला तेल लावून घ्यायचं आहे। छानपैकी तेल लावून घेऊन हे जे आपण पेस्ट बनवून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे ते यावरती घालून याला एकसंग करून घ्यायचं आहे आपल्याला। कमी जास्त झालं नाही पाहिजे, चहू बाजूने एकसंग आलं पाहिजे। बघू शकता इथे मी गॅसवरती आधीच पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते। आता याला स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला। आता या डब्यावरती मी जे प्लेट आहे ते ठेवत आहे। कमीत कमी याला 10 मिनिट तरी लागते स्टीम होण्यासाठी। आता यावरती झाकून ठेवूयात। 2 मिनिटांनंतर मी याला उघडून यावरती थोडंसं लाल तिखट घालत आहे। असे केल्याने खूप छान कलर देखील होतो आणि मस्त दिसायला पण, खायला पण छान लागतो। आता यावरती थोडंसं लाल तिखट घालून मी याला झाकून ठेवत आहे। 10 मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता छानपैकी स्टीम झालेला आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे छानपैकी फुलून देखील आलेला आहे। थोडंसं चिकटत नाही म्हणजे फुलून आलेला आहे। आता याला साईडला करून घेऊया। थंड झाल्यानंतर याला सेपरेट करून घ्यायचं आहे ताटलीपासून आपल्याला। मी याला आधी सुरुवातीला साईडने कट करून घेत आहे। बघू शकता तुम्ही येथे। माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही सांगा। आता याला साईडने कट करून घेत आहे मी। खूपच मस्त फुलून आलेला आहे हे। आता याला दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। रव्यापासून इतका टेस्टी नाश्ता तुम्ही कधीच बनवला नसाल। खूपच टेस्टी बनतो आणि मस्त देखील बनतो। लहान असो या मोठे सर्वजण आवडीने खातात। बघू शकता मस्त फुलून आलेला आहे, थोडंसंही चिकटलेलं नाही। आता याला कट करून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। आता याला मी इथे कट करून घेत आहे। याला कट करून झाल्यानंतर आपल्याला फक्त 1 चम्मच तेल तव्यावरती घालून याला फ्राय करून घ्यायचं आहे। जास्ती तेल देखील लागणार नाही। खूपच हेल्दी रेसिपी आहे ही। वाटलंच तर तुम्ही यासोबत ग्रीन चटणी देखील बनवू शकता, पुदिना आणि कोथिंबीर घालून। तसेच खाल्ला तरी खूप टेस्टी लागतील। आता हे कट करून झालेलं आहे, मस्तपैकी फुलून देखील आलेलं आहे बघा तुम्ही इथे। आता याला फ्राय करून घेऊयात। मी गॅसवरती डोस्याचा पॅन ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेत आहे। बघू शकता अगदी 1 चम्मचपेक्षाही कमी तेल लागेल याला। आता हे जे एक पीस आपण यावर ठेवून घेऊयात आणि याला दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। छानपैकी फ्राय करून घेतला तर खूपच खमंग आणि टेस्टी लागतील। आता याला थोडंसं तेल लावून घेऊन मी पलटवून घेणार आहे। या बाजूने देखील थोडंसं भाजून घेतल्यासारखं करायचं आहे आपल्याला। बघू शकता येथे दोन्ही बाजूने मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करून झाल्यानंतर आपली रेसिपी एकदम रेडी आहे। आमच्या इथे तर सर्वजण आवडीने खाल्ले। तुम्ही कसे बनवला तेही सांगा आणि तुमच्या घरातल्यांना आवडलं का नाही तेही कमेंट्समध्ये सांगा। आता इथे आपली रेसिपी रेडी आहे। तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर।